आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बाईक, कॅब, ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार। अमित शहांची मोठी घोषणा। ओला, उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। गुजरातमध्ये 36 लाख महिला अमूल कंपनीशी जोडल्या गेल्यात। अमूलमधील फायदा या ठिकाणी दुप्पट झाल्याची माहिती। 36 लाख महिलांच्या खात्यामध्ये हा फायदा जमा होतोय। अमित शहांचं नाफेडच्या कार्यक्रमात वक्तव्य। तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात टळला। पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले। सीईटीकडून यंदा कॅप राऊंडच्या 4 फेऱ्या घेण्यात येणार। इंजिनिअरिंगसह तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील प्रवेश प्रक्रियेसाठी ही अधिसूचना जारी। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून LLB 3 या वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर। परीक्षेमध्ये एकूण 5 जणांना 100% गुण। सीईटीकडून BBA, BCA, BBM आणि BMS अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर। तर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 19 आणि 20 जुलैला परीक्षा घेण्यात येणार। चांदीच्या दरात पुन्हा 1,700 रुपयांची घसरण। चांदीचा दर 1,06,800 रुपयांवर। राज्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर HSRP नंबर प्लेट नसल्यास दंडात्मक कारवाई होणार। परिवहन विभागाचं पत्रकही जारी।